हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी करणार आहे पनीरची जरा थोड्या वेगळ्या पद्धतीची भाजी। तर तुम्ही नक्कीच करून पहा। तर इथे मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतले आहे। पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आपला मी थोडासा फ्राय करून घेत आहे। त्याचबरोबर इथे आता कांदा टोमॅटो आपला थोडासा फ्राय झालेला आहे। तर आता मी खडे मसाले टाकत आहे याच्यामध्ये। तर खडे मसाल्यांमध्ये मी जास्त काही घालणार नाही आहे, फक्त दालचिनी 6 जिरे घालणार आहे। तर पाहू शकता मी ते दालचिनी आणि 6 जिरे घालून घेतलेले आहे आणि एकच लवंग घातलेली आहे। त्याचबरोबर इथे कट केलेला आपला काजू घालून घेतलेला आहे। लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहे 10-12 आणि आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहे 2-4 आणि 2 लाल मिरच्या घालून घेतल्या आहेत। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला अर्धी वाटी असं मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर त्याच्यावर मी आता झाकण ठेवून घेते। तर इथे पनीर कट करून घेतलेलं आहे, त्याच्यावरती 2 ते 3 चमचे एवढं मी दही घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे धना पावडर घालून घेतलेली आहे, कलरची मिरची पावडर घालून घेतलेली आहे, इथे गरम मसाला घालून घेतलेला आहे, हळद घालून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला ते मिक्स करून पनीर मॅरिनेट करून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर इथं आपला मसाला पण शिजत आलेला आहे। अजून 1-2 मिनटं मी त्याला अजून शिजवून घेणार आहे। तर इथे पाहू शकता आपलं पनीर मॅरिनेट करून झालेलं आहे व्यवस्थित आणि इथे आपला मसाला पण तयार झालेला आहे। तर मसाला आता मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। तर थोडंसं पाणी टाकून मी मसाल्याची पेस्ट करून घेणार आहे। एकदम आपल्याला बारीक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे मी मिक्सरला मसाला असा बारीक करून घेतलेला आहे। तो आता वाटीमध्ये काढून घेत आहे। 1 बाउल असा आपला मसाला झाला। इथे आपले सुके मसाले घेतले, धना पावडर, पनीर मसाला, कलरची मिरची पावडर आणि थोडीशी हळद असे मी मसाले घेतले। आता इथं त्या कढईमध्ये आता मी दुसऱ्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपलं मॅरिनेट केलेलं पनीर फ्राय करून घेत आहे। तर इथे आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे। तर त्याच तेलामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहे। जिरे घातल्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित सगळं मिक्स करून आपल्याला मसाला छान असा थोडासा परतवून घ्यायचा आहे। तर इथे सुके मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून त्याची एक पेस्ट करून घेतलेली आहे। तर पाहू शकता इथे या प्रकारे मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तर मसाला आपला परतत आला, त्याचबरोबर आता मी आपली सगळ्या मसाल्यांची पेस्ट त्यामध्ये घालून घेतली, ती सुद्धा व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। थोडंसं आपल्याला परतवून घ्यायचं आहे मसाला आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण आधी पण पनीरमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे अंदाजानेच मीठ घालायचं आणि मसाला व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेल्या मसाल्यामध्ये मी पाणी घालून घेतले, ते सुद्धा त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने पनीरची भाजी ट्राय करा, खूपच स्वादिष्ट होते आणि नेहमी तुम्ही करताल एकदा करून पाहिली की तुम्हाला खूपच त्याची टेस्ट आवडेल। तर पाहू शकता इथं मी पनीर घालून घेतलेलं आहे। तर आपली पनीरची भाजी झाल्यानंतर त्यात मी थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। साखरेने वेगळीच टेस्ट येते, खूपच नाही घालायची आपल्याला, एकदम 2-4 दाणे अशी मी घातलेली। तर इथं आपली पनीरची भाजी तयार झाली। वरनं कस्तुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपली पनीरची भाजी तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर पाहू शकता आता इथे भाजी तयार झालेली आहे। तर मी थोडंसं तूपसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि वरनं कोथिंबीर घातली। तर चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।